तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी मंत्री पंकजा मुंडे यांना सुद्धा काही सवाल विचारलेले आहेत। हत्या प्रकरणी पंकजा मुंडे गप्प का आहेत असा सवाल विरोधकांनी विचारलाय आणि या प्रश्नाला आता पंकजा मुंडेंनी उत्तर दिलंय। मी न बोलण्याचं काय कारण आहे सांगा? 5 वर्ष या राज्याच्या राजकारणातून मी बाहेर आहे, तर मी याच्यामध्ये काय उत्तर देऊ? कोण अधिकारी कोणाचे आहेत, कोण अधिकारी कुठून आलेत, हे मी आणलेत का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी, तेव्हाच्या यंत्रणेने ते आणलेत। आता ते स्वतःही म्हणतात की आम्हाला ह्याच्यात शोध लागला पाहिजे, तपास लागला पाहिजे, योग्य माणसाला शिक्षा झाली पाहिजे। आता ह्याचा मी रोज ह्याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही। पर्यावरण मंत्री आहात, बीडचे पालकमंत्री देखील होतात। बीडचं राजकीय पर्यावरण जे झालं, प्रदूषण जे झाले ते सुधारण्यासाठी काय प्रयत्न? ते सुधारावं, अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील असं ओव्हरऑल वातावरण आता दिसतंय। आणि जर ते सुधारणार असतील तर माझी सर्वस्वी त्यांना साथ राहील। आणि ते बिघडलंय असंही म्हणायला माझं मन जड होतं, कारण मी राज्यभरातल्या घटनांचाही आढावा घेते, त्यावर आपण नंतर कधी बोलू। पण ते बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांना आपण पाठीशी घालू नये अशी अपेक्षा आमची पण नेत्यांकडून आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।